सद्गुरू पै माऊली मातोश्री मायनं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. उद्या महाशिवरात्र आहे आणि आजपासून सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत. सगळीकडे शंकराचे मोठे मोठे चित्र दाखवत आहेत आणि सगळेजण शिवभक्ती. जसं व्हॅलेंटाईन डे ना आज आहे आणि उद्या महाशिवरात्री. व्हॅलेंटाईन डे जसं प्रतिकात्मक आहे तसं महाशिवरात्री सुद्धा प्रतिकात्मक आहे, हे लक्षात ठेवा. व्हॅलेंटाईन डे म्हणजे तुम्हाला वर्षातून एकदाच मुलाने आईला मी तुझ्यावर प्रेम करतो म्हटलं की तो व्हॅलेंटाईन डे असतो ना. फक्त वर्षातून एकदा बोला मग मानला होतो, बस संपला. तसं नाही, वर्षभर आपण आपल्या सर्वांवर आपलेपणाने सर्वांशी प्रेमाने राहिलं पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या बाबतीत फक्त तरुण आणि तरुणी एकमेकाला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात असं जे म्हटलं जातं, तर त्याऐवजी सर्वाप्रती जी ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीशी आपण ईश्वर भावातून आपलेपणाचा संबंध ठेवणं हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू जर असेल तर तोही दिवस सुद्धा शुभच आहे. मागच्या काळाचा भाग वेगळा झाला, पण खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे कधी साजराला कोणास ठाऊक, पण त्याचा सरळ अर्थ जर आपल्या स्वरूपाच्या अपेक्षा जर पाहायला गेलो आपण तर तो हा होऊ शकतो. महाशिवरात्री सुद्धा व्हॅलेंटाईन डेच आहे. शंकराच्या प्रती सगळ्यांना प्रेमाचं उधाण निर्माण होतं मनामध्ये. खूप कोणाला उपास अगदी मनापासून करा असं वाटतो की आता मोठमोठे कार्यक्रम आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी, की सगळं शंकराची भक्ती ह्या अंगाने पाहतो. पण महाशिवरात्री याचं जर आपण चिंतन केला की नेमकी महाशिवरात्र आहे काय, हा महाशिव कोण किंवा हा शिव कोण आणि शिवाची रात्र आहे म्हणजे नेमकं काय, सगळं अर्थ लक्षात घेता आला पाहिजे. रात्र म्हणजे काळोख आणि काळोखात नेमकं काय आहे ते आपल्याला दिसत नाही. पूर्वीचा एक काळ होता की ज्यावेळेला विजेचा शोध लागलेला नव्हता, तर संध्याकाळ झाली की जो तो आपापल्या घरी जायचा, बाहेर फिरायला जात नव्हता. आज उलट झालंय, लोक आज रात्री बाहेर पडतात. पण विजेचा शोध नव्हता तेव्हा सुरक्षित जागी जाऊन बसणं, त्यामुळे बाहेर गेलं तर कुठे प्राण्यांची पशूंची भीती होती, ते चोरांची भीती होती. असं सगळं असं तर जो तो आपल्या घरी बसावं आणि सुरक्षित राहावं. म्हणून रात्र म्हटल्यानंतर काय आहे ते कळत नाही, त्याला आपण रात्र म्हणजे अज्ञान म्हणतो. आणि ही शिवाचं जे अज्ञान आहे, शिव म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल जे अज्ञान आहे त्याला शिवाची रात्र म्हटली पाहिजे. आणि ही शिवाची रात्र महा आहे. महा म्हणजे मोठी रात्र. ही मोठी रात्र हे जग जेव्हापासून सुरू झालं किंवा पशु पक्षी म्हणा, मनुष्य म्हणा, इथे हा जो जिवंतपणा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून ही महाशिवाची रात्रच चालू आहे. कारण अज्ञान आहे. आपण जन्माला कसे आलो माहीत नाही. आपण कोण आहोत तर आपण कोण मानवी देहातला माणूस मी माणूस आहे म्हणेल जास्तीत जास्त. आणि पशु पक्ष्यातला देहातला तो पशुच्या देहाप्रमाणे त्याच्या ठिकाणी जे जीवनतत्व आहे ते तसं वागत असतं. आणि तीच तर शिवाची रात्र आहे. म्हणून साजरा काय झाला पाहिजे, महाशिवाची रात्र साजरा काय करतात, आयुष्यभर चाललेलंच आहे महाशिवाची रात्र. इथे महाशिवाची जागृती झाली पाहिजे, लक्षात घ्या. उलटा अर्थ लक्षात घ्या. प्रतिकात्मक करायला हरकत नाही. तो दिवस जो आहे तो अत्यंत पवित्र कशासाठी, की जे शिवतत्व आहे त्या शिवतत्वाची जागृती
मानवी देहातील ह्या जीवनतत्वाला होणं ही महाशिवाची जागृती आहे. वैदिक परंपरेने सकाळी म्हणजे ज्या वेळेला 4 किंवा 5च्या आसपास दिवस साजरा होतो, दिवस उजाडतो असं आपण म्हणतो. इंग्रजी परंपरेनुसार, इंग्लिश परंपरेनुसार रात्री 12 नंतर दिवस चालू होतो. फरक आहे. त्यामुळे संध्याकाळ झाली की 7, 8, 9च्या नंतर जसा काळोख झाला की ती रात्रच असते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 5-6च्या आसपास तो दिवस उजाडतो असं म्हणतो की त्याच्या अगोदरचा तो एक ब्रह्ममुहूर्त म्हणतो. त्या ब्रह्ममुहूर्त म्हणजे सुरुवात असते दिवसाची, खरं म्हणजे त्या अंगाने. आणि त्यामुळे वैदिक परंपरा किंवा हिंदू संस्कृती ज्याला आपण म्हणतो, खरं हिंदू संस्कृती म्हणण्याविषयी वैदिक संस्कृती म्हटलं पाहिजे. त्या वैदिक संस्कृतीप्रमाणे दिवस म्हणजे ज्ञान आणि रात्र म्हणजे अज्ञान, हाच बोध तिथे दिला गेला आहे. आणि त्यामुळे हे जो दिवस आहे तो साजरा व्हायला पाहिजे. रात्री जागल्यामुळे शिवाची जागृती होते की न होते हा संशोधनाचा विषय, की एक दिवसात सगळ्यांनी जागरण केलं पण त्या रात्रीच्या जागरणामुळे खरोखर महाशिवाची रात्र साजरी झाली असा एक बोध परंपरेने लोकांनी धरलेला आहे. पण ज्ञानातून जर पाहिलं तर इथे महाशिवाची जागृती व्हायला पाहिजे, महाशिवाचं जागरण व्हायला पाहिजे. जागरण म्हणजे रात्रीचं जागरण नव्हे, स्वरूपाचं जागरण झालं पाहिजे. लक्षात घ्या, आज जे स्वरूपाच्या अंगाने तिथे रात्र आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रत्येक मानवी देहाच्या ठिकाणी. म्हणून महाशिव कोण, तर ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ज्याचं वेद किंवा जीवनविद्या एकाच अंगाने वर्णन करतं, ते म्हणजे अनंत चैतन्याचा सागर, तो परमात्मा. आणि तोच महाशिव. हा परमात्मा एका बाजून निर्गुण निराकार आहे आणि दुसऱ्या बाजून तो सगुण निराकार होतो. हे जे तत्व आहे, हे तत्व जागृत दैवत आहे. आपण म्हणतो एखादं मंदिर जागृत शंकर आहे किंवा स्वयंभू आहे असं जे आपण म्हणतो ना, हा स्वयंभू तोच शिवंभू आहे. ज्याला शिव म्हणतात तो स्वतः निर्माण झालेला जो आहे ते तत्व, त्याला ब्रह्म म्हटलंय, आत्मतत्व म्हटलंय. पण सोप्या आजच्या काळाच्या भाषेचं समजून घ्यायचं असेल तर प्रत्येकाच्या ठिकाणी असलेलं जे जीवन तत्व आहे, जाणणारं तत्व, जिवंत कोणाला म्हणायचं, ज्या देहातून जाणणं चालू असतं त्याला जिवंत म्हणतो आपण. ज्या देहामध्ये जाणणं अजिबात होत नाही तर तो देह एकतर निद्रा अवस्थेत गेलेला आहे, ती व्यक्ती किंवा ते शरीर, किंवा मृतावस्थेत गेलेलं आहे, दोन गोष्टी, किंवा बेशुद्ध अवस्था. इथे ही जी निद्रा आणि रात्र ह्याचा जो एक संबंध आहे तिथे. आणि त्यामुळे शिवाची रात्र ही प्रत्येक आता मानवी देहाच्या अपेक्षा आपण म्हटलेलं बरं, कारण तिथे मानवी देहाच्या अपेक्षेत ह्या जीवनतत्वाकडे रात्र आहे आज, म्हणजे अज्ञान आहे. शिव असून आपण शिव आहोत हे कळत नाही, ह्यालाच म्हणतात रात्र. ही महाशिवाची रात्र आहे. परमेश्वर कसा आहे, का आहे हे लक्षात येत नाही, म्हणून ती महाशिवाची रात्र आहे.
कल्पनेतून परमेश्वराला आकार देऊन परमेश्वराची पूजा करणं ही सुद्धा महाशिवाची रात्र आहे. लक्षात घ्या, रात्र पुढे पुढे. कल्पनेतून जशी मुलं खेळ खेळतात, भातुकलीचा खेळ खेळतात आणि भातुकलीच्याकडे बाहुली आणून लग्न करतात, माझा बाहुला तुझी बाहुली करून सगळं कुरमुरे बिरमुरे वाटून जरासं भांडणं झालं, चल मी माझा मुलगा भाऊ आपला बाहुला घेऊन जातो, ही तिची दुसरी व्यक्ती मुलं म्हणून त्याची बाहुली घेऊन संपलं. त्याला म्हणतात कल्पनेचा खेळ. तसं परमेश्वराबद्दल जे अज्ञान आहे, परमेश्वरी शक्ती नेमकी कशी आहे तिथे अज्ञान आहे. आणि हीच महाशिवाची रात्र आहे, लक्षात घ्या. आणि ती जन्माला आल्यापासून प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असते, प्रत्येक मानवी त्याच्या ठिकाणी. त्यामुळे मुळातच हे अज्ञान असल्यामुळे कल्पनेतून मनुष्य एक कल्पना करतो, त्याच्यातून एखादी मूर्ती घडवतो आणि त्या मूर्तीची पूजा अर्चा करतो आणि देवाची पूजा करतो, अशी एक कल्पना. जसं एखादा मोठ्या खडकातून मंदिर बांधावं शिल्पकाराने, त्या मंदिरामधली मूर्ती ही त्या खडकाची का दगडाची कोरली. त्याच्यासमोर असलेला मग शंकराचं पिंड कोरली म्हणून, आणि त्यासमोर असलेला नंदी तोही दगडाचा, त्या देवळाच्या पायऱ्या त्याही दगडाच्या. म्हणजे एका दगडातून जर एखादं मंदिर निर्माण झालं, केलं कोणी शिल्पकाराने, आणि मग लोक काय करतात, पायऱ्यावर येताना खाली अगदी चपला काढतात, नंतर पायऱ्याला पायऱ्या नमस्कार करून परत वर येतात, नंदीला नमस्कार करतात, मग मुख्य गाभाऱ्यामध्ये जातात, मग त्या पिंडीला नमस्कार करतात. आता जर शिल्पकाराच्या दृष्टीने काय आहे, ती कलाकृती आहे. पायरीला नमस्कार केला तोही तो दगडाला नमस्कार झाला, नंदीला नमस्कार केला ते तो दगडाला नमस्कार झाला, आणि शंकराच्या पिंडीलाही तो दगड त्या आकाराने निर्माण केला, त्याला नमस्कार केला. कुठेही नमस्कार केला तरी एका दगडापर्यंतच पोचतो, मेन जो दगड आहे त्यापर्यंत पोचतो. पण कल्पनेतून जोपर्यंत पिंडीवर आपण फुलं वाहत नाही, बेल वाहत नाही, तोपर्यंत पूजा झाली असं वाटत नाही. कल्पना कशी म्हणतो ते सांगतो. आणि त्यामुळे परमेश्वराबद्दल असलेलं अज्ञानच जगामध्ये गोंधळ घालते. प्रत्येक धर्मातला प्रत्येक जण माझाच परमेश्वर खरा आणि इतरांचा खोटा या अंगाने जेव्हा वाद घालतात, भांडण तंटे करतात, किंवा जगामध्ये जो सगळा गोंधळ जो आहे त्यानं परमेश्वर जसा आहे तसा कळत नाही म्हणून तो गोंधळ आहे. कारण एकाच चैतन्य स्वरूपातून सर्व माणसं निर्माण झाली, आणि एकाच चैतन्य स्वरूपातून निर्माण झाली माणसं, कोण हिंदू झाली, कोण मुसलमान झाली, कोण ख्रिश्चन झाले, कोण पारशी झाले. जसं एका दगडातून निर्माण झालेल्या जशा पायऱ्या आहेत, नंदी आहे किंवा मूर्ती आहे, तसंच एकाच चैतन्य स्वरूपातून ही सगळी माणसं आहे कोणाची, एका चैतन्य स्वरूपाची सगळी रूप आहेत, लक्षात घ्या. पण इथे भेद धरला आणि त्या भेदातून एक वेगळा द्वेष केला, दुजेपणाला. म्हणून परमेश्वर कळला पाहिजे की एकच परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्तीचा जो विराट सागर आहे, त्या विराट सागरामध्ये दोन अंग सांगितले. पहिलं निर्गुण निराकार स्वरूप, दुसरं सगुण निराकार स्वरूप, आणि तिसरं जे अंग आहे ते म्हणजे सगुण साकार रूप. हे जे विश्वरूप आहे
हे विश्वरूप ज्याला आपण म्हणतो ते सर्व चैतन्य स्वरूपातूनच निर्माण झालेलं आहे. वेगळं कुठून निर्माण होण्यासारखं नाही, कारण आहे ते केवळ चैतन्य स्वरूपच आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे हे जागरण प्रत्येक मनुष्या देहाच्या ठिकाणी असलेल्या जीवन तत्वामध्ये झालं पाहिजे, तेव्हा जगामध्ये सुख शांती निर्माण होऊ शकते. कारण आपण एका चैतन्य स्वरूपाची रूप आहोत. जेव्हा हे प्रत्येक मनुष्याला कळेल या दुजे पण बाजूला होईल आणि आपलेपणा निर्माण होईल. लक्षात घ्या काय म्हणतो. म्हणून महाशिवाची जी रात्र आहे हे प्रतिकात्मक दिवस आहे असं मी म्हणतोय. त्याचा अर्थ आता कळेल की हा महाशिवाची रात्र चालूच आहे. जिथे जिथे ही जागृती निर्माण झालेली असेल त्यांना आपण संत, सद्गुरू, ऋषी, मुनी असं जे म्हणत असतो की त्याने आत्मज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी संत, तिथे महाशिव जागा झाला. आणि तो जागा होण्यासाठी प्रत्येक मनुष्याने हे आधी वस्तुस्थिती काय लक्षात घ्यायची की ते आपल्याकडे हे अज्ञान आहे, तीच रात्र आहे महाशिवाची रात्र. कारण सर्वत्र ती रात्र आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी तो स्वरूपाचा विसर आहे. आणि आपण कोण आहोत त्याबद्दल भ्रम आहे. समोर काय आहे त्याबद्दलही भ्रम आहे. मी कोण आहे हाही भ्रम आणि समोर काय कोण आहे त्याही बद्दल भ्रम आहे. आणि त्या भ्रमातून केलेली कल्पना आहे की मी देह, माझं हे नाव, माझी जात, माझा हा धर्म, माझा हा पंथ, मग गर्व से कहू म्हणतो आम्ही श्रेष्ठ. हीच महाशिवाची रात्र. महाशिवाचं जागरण पाहायला पाहिजे. इथे शब्द जरा बदलले पाहिजे होते. शिवाची जागृती किंवा महाशिवाची पहाट उघडलं पाहिजे की स्वरूपाची पहाट होणं हे महाशिवाचं जागरण आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी, स्त्री असो किंवा पुरुष असो, तिथे हे स्वरूप आहेच हा बोध तिथे असला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरूंची गरज असते. मग आपण म्हणतो हे एवढी लोक करतायत, बरेच पारमार्थिक पंथ पण मोठ्या उत्साहाने सगळं करतायत, त्याचा अर्थ काय? विचार प्रश्न पडू शकतो. निर्गुण निराकार आणि सगुण निराकार स्वरूप जेव्हा कळत नाही तेव्हा काहीतरी डोळ्यांना दिसावं. सगुण साकार रूप तिथे सगुण साकार रूप पाहिलं की माणसांना कळतं हा इथे देव आहे. लक्षात घ्या काय म्हणतो. त्यामुळे त्या स्वरूपाला सगुण साकार रूप दिलं ते म्हणजे ज्याला आपण शिव म्हणतो, शंकर म्हणतो, महादेव म्हणतो, आणि तोच परमात्मा म्हणतो. बरोबर, चांगली गोष्ट आहे. मग प्रश्न असा पडतो परत, कृष्ण जयंतीला कृष्णाची पूजा करतो आपण. प्रश्न मिळतो महाशिव, महा कोण? हा पण महाशिव. जर विचारलं कोणताही देवदेवते म्हटलं की ते ब्रह्मांड कोटी, ब्रह्मांड नायक वगैरे असे म्हणतात ना, तोच असतो ब्रह्मांड नायक. गणपतीची पूजा करतो ते पण काय ब्रह्मांड नायक. बघा तुम्ही विचार करा, सगळ्या स्तोत्रामध्ये हा ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक म्हणजे काय? स्वरूप. महाशिव म्हणजे ब्रह्मांड नायक, हे लक्षात ठेवा. हा महाशिव कोण आहे याबद्दल असलेलं अज्ञान आहे. म्हणून इथे आपल्या ऋषीमुनीने अनेक देवदेवतांच्या रूपातून सगुण भक्ती
करण्याचा एक प्रथा मांडली. प्रथा आहे ती एकच स्वरूप विविध रूपाने प्रकट आहे, म्हणून एकाच स्वरूपातून विविध देवदेवता यांची पूजा सांगितली. त्याचा अर्थ काय? ही विविध रूप आहेत, ती सर्व ह्या स्वरूपाची रूप आहेत, हा बोध तिथे आला पाहिजे. म्हणजे महाशिवाचं पूजन म्हणजे स्वरूपाचं स्मरण. लक्षात घ्या, स्वरूप स्मरण. म्हणजे शंकराचं पूजन, शिवभक्त असतात ते शिवाची पूजा करतात, चांगली गोष्ट आहे. पण ते शिव म्हणजे कोण? स्वरूप. कृष्णाची पूजा केली, तोही ब्रह्मांड नायक, तेच स्वरूप कृष्ण रूपाने त्याची पूजा केली, काही फरक पडत नाही ना. आपले मोदीजी कधी कधी टोपी घालतात, कधी कधी जॅकेट वेगळ्या पद्धतीने वापरतात. आपण म्हणून निरनिराळे युनिफॉर्म म्हणजे वेगळ्या वस्त्रामध्ये दिसतात, पण मोदीजीच असतात ना, फरक काय होत नाही. त्यांचं कार्य ते त्या पद्धतीने करतायत. तसं स्वरूपच विविध रूपाने पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या, स्वरूप एकच आहे पण विविध रूपाने ते प्रगट आहे, हा बोध त्याच्यातून आपल्या ऋषीमुनींनी दिला आपल्याला. खरं सांगतो, म्हणजे कधी कधी म्हणतात महामाया म्हणजे मूळ माया, किंवा माया म्हणजे आई, म्हणजे जगदंबाई माता सर्वांची, असं सांगितलंय. म्हणजे ते आता पहिलं स्वरूप म्हणताना शिवओम म्हणतात, तर तिथे मग शक्ती म्हटल्या की ती अंबा माता किंवा पार्वती माता, लक्ष्मी माता. म्हणजे ऋषीमुनी काही भेदभाव केला नाही, पुरुष आणि स्त्री सगळे स्वरूपच. कळलं ना? मग सर्वत्र स्वरूप नांदत आहे विविध रूपाने, हा बोध तिथून घ्यायचा आहे. आणि म्हणून प्रत्येक रूपामध्ये हे स्वरूप आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक रूप, पाण्यातून बर्फाचे अनेक तुकडे निर्माण झाले तर प्रत्येक बर्फ हे पाणीच असतं, दुसरं काय नाही. वितळलं की पाणी होतं, जोपर्यंत थंड आहे पण बर्फ म्हणून कडक दिसतं. हा जो बोध आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आणि म्हणून तर शंकराचार्यांनी काय सांगितलं? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कोण शिव आहे? शिवोहम. हा शिव कोण आहे? हा मी म्हणणारा शिव आहे. हा मी म्हणणारा शिव झोपलेला आहे, म्हणून ती महाशिवराची रात्र आहे. म्हणून त्याचं जागरण झालं पाहिजे. म्हणजे रात्री जागरण केलं पाहिजे असा अर्थ नाही. जागरण म्हणजे त्याची जागृती निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी कधी केलं पाहिजे? सकाळी उठल्यापासून केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हटलं आहे. लोक त्याला, काही लोक त्याला हसतात सुद्धा, अरे कसला ब्रह्ममुहूर्त. आणि आताच्या काळात लोक ब्रह्ममुहूर्ताला झोपतात. बघा, रात्री पार्ट्या करतात, बर्थडे साजरा रात्री 12 वाजता केलं. इंग्रजांनी आपल्याला रात्री 12 नंतर दिवस सुरू होतो, डोक्यात भरलंय. कळलं की नाही? अरे सगळे ब्रह्ममुहूर्ताला दिवस साजरा होतो. हा वैदिक अर्थ आहे त्याच्यातला. वैदिक मुहूर्त, ब्रह्ममुहूर्त म्हणजे दिवस तिथून सुरू होतो, तिथून सुरू होतो. मग तिथे जागृत, तू जागा होतो ना. पण तू ब्रह्ममुहूर्ताला जागाच होत नाही तर काय करणार? रात्रच होते तिथे परत. कळलं ना? पण उलट झालं, रात्री जागायचं असतो आणि दिवस उजाडायला लागले झोपायचं असतं. एक चांगले यूट्यूबवर पण एक जण येतात, सगळं मार्गदर्शन वगैरे छान करतात. पण ते एकदम कसला ब्रह्ममुहूर्त? मी रात्री 3 वाजता म्हणजे 3 वाजेपर्यंत काम करतो आणि 3 नंतर झोपतो, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला झोपतो मी. चांगलेच ज्ञानी माणूस आहे. पण त्याने जसं सांगितलं म्हटल्यानंतर पण कोणत्याच गोष्टीला असा अर्थ नाहीये बघायला गेलं तर. मग तुम्ही जर त्या पद्धतीने बघायला लागलं तर हेच का पण तेच का, त्याच्या मागे आपलं सूर्य आणि आपली ही ज्या शरीर की आपलं जे सगळं जीवन याचा जो संबंध आहे, ही पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते त्या सूर्यप्रकाशाप्रमाणे आपल्या शरीरावरती जर काही परिणाम होत असतो त्याचा काही संबंध आहे. त्यामुळे ऋषीमुनींनी ते सांगितलेलं आहे. आणि ते केल्याने कोणाला त्रास झाला असंही नाही खरं सांगायचं तर. पण तिथे काही लोक असे म्हणत
काही लोकांचं असंही म्हणणं आहे, अरे हे दिव्य साधण्याचे काय उपयोग आहे, आपल्याला काय जमणार नाही, त्याच्या भानगडीत पडू नका म्हणतात. मग गोष्ट सांगतो, म्हणजे काय होतं तुम्ही सांगतो. असेच एक संत होते आणि एक तरुण मुलगा होता, त्याला म्हणाले देवाचं नाम घे. तो हसायला लागला, अजून माझं एवढं मोठं आयुष्य आहे, तर मी मला मौज मजा करू देत, तुझं देवाचं नाम भोगे, पुढे वेळ येईल तेव्हा करू. काही काळाने लग्न झालं, तेव्हा अरे आता लग्न झालं, आता तर संसार सुरू झाला, आता पुढे देवाचं नाव घेऊन बसू. अजून मला सगळा आनंद उपभोग होतो सगळ्या जीवनाचा. मुलं झाली, आता मुलं झाली, होताना आता मोठं करायचं आहे. मुलं मोठी झाली, आता त्याचं लग्न व्हायचं आहे. प्रत्येक वेळा बिचारे संत सांगत अरे देवाचं नाव घे, देवाचं नाव थोडं तरी घे. असं करता मुलं झाली, मग मुलांना मुलं व्हायला पाहिजेत, आजोबा बघायला पाहिजे ना, ह्या डोळ्यांनी मी मुलं पाहिली पाहिजेत. नातू नातू पाहतो, बऱ्याच लोकांची इच्छा असते हो, नातू बघितल्याच्या जाणार नाही. बरं थांबत नाही, नातू मोठं, आता लग्न झाल्याशिवाय जायचं नाही म्हणतात परत. तर बिचारा तो संत चिकाटिका सोडत नव्हता, प्रत्येकाला जाऊन अरे जा. एक दिवस बघा तर राम म्हणाला होता, राम बोलायच्या अगोदर राम म्हणाला होता, म्हणजे गेला. तर त्याने म्हटलं अरे बाबा कुठे आहे तो, तर गोठ्याला नाव जाऊ, म्हणजे अंबरडा म्हणतो ना आपण, गाईचं एक पिल्लू झालं होतं त्याच्यावर जन्माला आलेलं, तिथेच वासना तिथे असल्यामुळे तिथेच अडकणार, कुठे जाणार तो घर सोडून. गंमत अशी होते की वेळ निघून जाते आणि जे आपल्याला अनुभवायचंय, ज्याचा जो खरा अनुभव आपल्याला जो घ्यायचा आहे त्याच्यापासून लोक दूर जातात. म्हणून आपल्याला जमणार नाही अशी म्हणणारी माणसं शेवटी गोठ्यात जाणार. आणि तुम्हाला जमत नाही तर कमीत कमी सद्गुरूंना शरण जा. 10 वेळा सद्गुरूंची प्रबोधन कसली ऐकताय मग तुम्ही? सद्गुरूंकडे येऊन घ्यायचं काय, आपण ज्ञान घ्यायचंय. जमणार नाही म्हटलं तर कधी जमणार नाही तुम्हाला, पण सकारात्मक दृष्टीने पहा. जोपर्यंत आपण ह्या ज्ञानाच्या दिशेने प्रवास करणार नाही तोपर्यंत आपला प्रवास होऊ शकत नाही. आपला प्रवास हा जन्मोजन्मीचा आहे. आपला म्हणजे कोणाचा? ही जी जाणीव आहे शरीरातून, त्याला जीवनतत्व असे शब्द वापरतो आपण. हा जाणीवेचा हा प्रवास आहे आणि हा प्रवास ह्यासाठी आहे, शिवस्वरूपाची जागृती होण्यासाठी. ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात जावे, पुढच्या किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, अशी अवस्था येता कामा नये. जो सद्गुरूंच्या जवळ गेलेला आहे त्याचं हे ध्येयच झालं पाहिजे. त्या ध्येय नसेल तर ती प्रगती होऊ शकत नाही. आणि सत्संग आल्याशिवाय त्याला गती मिळत नाही. 2 लक्षात ठेवायचं. सत्संगतीमध्ये गती आहे. ही गती मिळाली पाहिजे की प्रत्येकाने हा सत्संगतीत राहून, म्हणजे सद्गुरूंच्या संगतीत राहून हा अभ्यास करावा लागतो. पण प्रयत्नच नाही केला तर काय होईल? काहीच होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने प्रगती केलीच पाहिजे. म्हणजे सत्संगतीमध्ये राहून हा अभ्यास केला पाहिजे की ही महाशिवाची जागृती व्हायला हवी. लक्षात ठेवा. ते महाशिव कोण? आज जो जीव रूपात आपण आहोत त्याचंच रूपांतर शिवभावात होणं हीच महाशिवाचं जागृती. तिथे जी भव्य मूर्ती, त्याचा अर्थ एवढाच घ्यायचा असतो, जे अनंत स्वरूप आहे ते अत्यंत भव्य आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच भव्य नाही. अत्यंत भव्य. ह्या स्वरूपाला कोणत्याही अंगाने पाहता येत नाही, म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे पाहता येत नाही, म्हणून तो गोंधळ आहे. कारण ते निर्गुण निराकार आणि सगुण निराकार स्वरूप आहे. निराकार म्हटलं की त्याचा आकार काही नाही, पण तेच स्वरूप प्रत्येक देहातून प्रगट आहे. म्हणजे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. ब्रह्मांडाला व्यापून असलेले स्वरूप प्रत्येक देहातून परत कार्यरत आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याच देहाच्या ठिकाणी, कारण ते तत्व स्वयंभू आहे. लक्षात, एक एक शब्द लक्षात. स्वयंभू म्हणजे स्वतःला अनुभवणार. देहाच्या ठिकाणी
जे सगुण निराकार म्हणतो आपण आहोत तेच सगुण साकार होतं, म्हणजे जाणीवपूर्वक जाणतं. देहरूपाने प्रकट झाल्यामुळे ती जाणीवपूर्वक जाणायला लागते आणि त्यामुळे ज्ञान ग्रहण करायला लागते. गाढ निद्रेत ज्ञान ग्रहण होऊ शकत नाही, कारण ती संपूर्ण नेणी स्वरूप आहे. नेणी येत असतो आपण. नेणी येत म्हणजे सहज अवस्था असते. नेणी म्हणजे काही कळत नाही असं नाही, तिथे सर्व काही असतं पण काही त्याबद्दल काही लक्षात येत नाही, ती नेणी अवस्था. त्या नेणी स्वरूपाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जेव्हा दिव्य बोधाचा अभ्यास करतो, साधनेचा अभ्यास करतो, आणि दिव्य बोध आणि दिव्य साधनेचा अभ्यास होण्यासाठी प्रबोधन ऐकतो. प्रबोधन हे दिव्यबोध दिव्य साधनेसाठी प्रोत्साहित करणारं असतं. आणि त्यामुळे मानवी जाणीवेचा विकास होतो. लक्षात घ्या, मानवी जाणीव जी आहे ती विकसित होणं हेच अध्यात्म आहे. तिथे देवाची उपासना म्हणजे हे जे अनंत स्वरूप आहे तेच देव आहे. एकच देव, एकच परमेश्वर म्हणजे एकच देव. त्याच परमात्म्याला अनुभवण्यासाठी जाणीवपणे जे स्फुरण होतं, म्हणजे सगुण निराकार स्वरूप जे आहे ते देहाच्या द्वारे प्रगट होतं. आणि ह्या जाणीवेच्या ठिकाणी स्वरूपाचा विसर असल्यामुळे, ते अज्ञान असल्यामुळे तिथे ज्ञान होणं, आणि ज्ञान होण्यासाठी सगुण साकार रूपात जो सद्गुरू आहे तो महाशिव असतो, त्याला शरण जाणं म्हणजे महाशिवाची जागृती. लक्षात घ्या, दोन्ही अंगाने हा विषय व्यवस्थित समजला पाहिजे की ते अखंड स्मरण कुठे? जागृतीमध्ये. झोपेत अखंड स्मरण होणार नाही. अखंड स्मरण होणार नाही म्हणजे काय? जे झोपेत म्हणजे नेणीवेत म्हणजे अंतर्मन, इथे नेणी स्वरूप म्हणजे अंतर्मन. लक्ष, अंतर्मनात हे ज्ञान मुरल्याशिवाय तिथे अखंड स्मरण होऊ शकत नाही. म्हणून दिव्यबोध दिव्य साधना याचा अर्थही व्यवस्थित समजला पाहिजे. बऱ्याच लोकांनी फक्त त्याचा मोठा बाऊ करतात आणि काही समजतं काही समजत नाही, असं आहे तसं वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तिथेही अज्ञानच आहे, सांगणाराही अज्ञानी. कारण प्रत्येक जण ही जाणीव ज्याला आपण म्हणतो देहातून, ती मुळात देवच आहे. तिला देव व्हायचं नाहीये. त्या देवाला मी देव आहे हे समजून घ्यायचंय, तो भाव यायचा आहे. लक्षात ठेवा, तो भाव नाही म्हणून तो जीव आहे. म्हणून ते ज्ञान जेव्हा प्रगट होतं सद्गुरू कृपेने, दिव्यबोध दिव्य साधनेच्या अभ्यासाने किंवा चिंतनातून ते प्रगट होतं, तेव्हा ती जाणीव दिव्यत्वाची जाण घ्यायला लागते. तिथे दिव्यत्वाची जाणीव निर्माण होते आणि त्यालाच म्हणतात जागृती. म्हणून काही मिळवायला जायचं नाहीये, काही वेगळं काही बनायला जायचं नाहीये. जे आहे तेच, त्यालाच ते शिवस्वरूप आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हीच तर शिवाची जागृती आहे. जे म्हणतात त्यांच्यात ती जागृती आहे म्हणून तर म्हणतात. पण आपण पण म्हणायला पाहिजे. म्हणावे होईल का? नाही होणार. मग काय करायला पाहिजे? मनापासून पुन्हा 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 हे जे तत्व आहे ते शिवस्वरूप आहे हे स्मरण अखंड व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा केल्याशिवाय ते होणार नाही. आणि ते कसं आहे समजून सद्गुरूंच्या मुखातून शुद्ध श्रवण करून ते समजून घ्यायला पाहिजे. प्रबोधन ते त्यासाठी असतं. अध्यात्म विद्या ज्याला म्हणतो किंवा ही जीवन विद्या जी आहे ते एका बाजूने अध्यात्म विद्या आणि दुसऱ्या बाजूने प्रापंचिक विद्या म्हणजे शहाणपण देते. पण जोपर्यंत जाणीवेचा ठिकाणी
हे दिव्यत्वाचं ज्ञानाची अभिलाषा निर्माण होत नाही, दिव्यत्वाच्या ज्ञान प्राप्त व्हावी तळमळ होत नाही, तोपर्यंत शिव स्मरण होऊ शकत नाही, शिवाचं म्हणजे स्वरूपाचं स्मरण होऊ शकत नाही. आणि ती तळमळ आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन ह्याच्यातून हे प्रत्येक जाणीच्या ठिकाणी हे शिवस्वरूपाची जागृती होऊ शकते. प्रयत्न केले पाहिजे. तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. स्पष्ट सांगितलंय. अहंकाराचा बुरखा बाजूला गेला की जे मुळात देव आहे तो देव प्रकट होतो. सर्व संतांनी सांगितलंय, आपण त्या पद्धतीने पाहतच नाही, त्यामुळे आपल्याला लक्षात नाही. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. विचारलं पाहिजे, देव देव म्हणून व्यर्थ कशाला फिरतोय? सरळ स्पष्ट विचारतात ज्ञानेश्वर माऊली. निज देव नेणसी मुळी कोण. तू देव आहेस तेच ओळखत नाहीस, त्याला काय म्हणायचं? मुळात तू कोण आहेस? निज देव आहेस, स्वरूप आहेस, ते तूच आहेस. तुझ्या ठिकाणी ते स्वरूप आहे, म्हणजे तूच आहेस. नेणसी म्हणजे जाणत नाहीस, ते नेणसी याचा अर्थ तू देव नेणसी नाही जाणत. मुळी कोण आहे हे लक्षात घे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. कशाला फिरतोय? इकडे जातोय, तिकडे जातोय, तीर्थयात्रा जातोय, पुढच्या डोंगरात जातात, वैष्णवदेवी गेल्याशिवाय वैष्णवदेवी भेटत नाही असं वाटतं. व्यर्थ फिरतायत. निसर्ग बघायला जायला हरकत नाही. निसर्ग बघा, कारण ते सर्व दिव्यत्व आहे. पण 4 धाम केले पाहिजेत किंवा आणखी केदारनाथला जायला पाहिजे, तिथे गेल्याशिवाय होत नाही. आणि जातात कधी? रिटायरमेंट झाल्यानंतर, थकल्यानंतर, आणि हार्ट अटॅक येतात बरंच परत तिथे. अरे झाला पवित्र आहे म्हणा, पुण्यवान झाला, गेला. प्रत्येक मृत्यू झाली जाणी ही पुण्यवानच असते. कळलं ना? का देवा सुटला तिथे म्हणून पुण्य आलं. कळलं? पण अज्ञानातून जेव्हा आपण ही जे कर्मकांड करतो आणि त्याच्यात आपण काहीतरी मिळवल्याचं समाधान मिळवतो, पण त्याच्यातून खरं काहीच मिळत नसतं. म्हणजे वाईट काहीतरी गोष्टी घडण्याचे काहीतरी चांगलं कर्म केलं एवढंच म्हणावं. मला नेहमी म्हणतात बरं आहे, पण हळूच म्हणतात खरं नाही. कळलं ना? बरं आहे पण खरं नाही. खरं काय? हे जे अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हे प्रत्येक रूपातून प्रगट आहे. त्यात रूपातच असलेल्या जाणीवीने आपण त्यात चैतन्य स्वरूप आहोत की ते चैतन्य स्वरूप या देहातून प्रगट आहे, या देहरूपाने प्रगट आहे. म्हणजे देह सुद्धा चैतन्य स्वरूप आणि जाणीव सुद्धा चैतन्य स्वरूप, हा बोध कळला पाहिजे. समोरचा प्रत्येक देह हा चैतन्य स्वरूपच आहे, पण तो जीवरूपात आहे म्हणून त्याला व्यवस्था रूप हा शब्द दिला. जाणीव जीवनविद्येने लक्षात घ्या. व्यवस्था रूप हे मोठा शब्द आहे, खरं तो कळायला पाहिजे. कारण सर्वत्र चैतन्य असलं तरी रावण हा रावण होता आणि राम हा राम होता. दोन्ही चैतन्य स्वरूपच, पण दोघांमधले जे भाव आहे त्याच्यामध्ये फरक होता. तो अहंभाव होता त्यावेळी रावणाकडे भरपूर, आणि राम हा नम्र होता. कळला नाही? दोघांनी शिवाची पूजा केली लढाई होण्याच्या अगोदर. रावणाने तर भव्य पूजा केली, कारण तो त्याकडे श्रीमंती होती भरपूर. आणि प्रभू रामचंद्राने वाळूची पिंड तयार करून तिथे पूजा केली महाशिवाची. मग कोणत्या मग शिवाने कोणाला बाजूला घ्यायचा? रावणाला. रावण पण मोठा शिवभक्त होता म्हणे. एवढा शिवभक्त होता की त्या कैलासावरून त्याचं हेच आणण्यासाठी उचलून घेऊन यायला लागल्याची गोष्ट आहे ना. शंकराची पिंड म्हणतात, त्याचं पिंड घेऊन यायचं होतं त्याला कैलास. म्हणजे माझ्याजवळ राहते, मला परत कैलासाला जायची गरज नाही. हे सुद्धा अज्ञानच होतं. स्वरूपाला उचलून आणता येत नाही, आकाराला उचलून आणता येत. म्हणजे कसा गोंधळ. समज इथे आता शंकर प्रसन्न होता म्हणतो आणि परत शंकराला परत प्रसन्न होता म्हणून त्याला घेऊन यायला गेला. आणि तिथं गोकर्णाचं जी गोष्ट सांगितलं होतं, गोकर्ण हे शिवस्थान आहे मोठं असं ते सांगितलं जातं. तर त्यामध्ये ही जी गोष्ट आपण ऐकतो आहोत तिथे सगळे आपण आकारात किती अडकतो त्याचा अर्थ आहे. इथे परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूपच.
आणि मी म्हणणारं सुद्धा त्या स्वरूपाचं अंग आहे, हे लक्षात ठेवलं. इथे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी हे पाहणं, त्या स्मरणातून पाहणं, प्रत्येक रूपातून स्मरणातून पहा, ते रूप आहे पहा. पण एखादा रावण असू शकतो आणि दुसरं रूप राम असू शकतो, म्हणून त्याला म्हणतात व्यवस्था रूप. व्यवस्था रूप आहे. वाघ पण चैतन्य आहे आणि माणूस पण चैतन्य आहे. वाघ हे चैतन्य, हा माणूस हे चैतन्य, म्हणजे हे व्यवस्था रूप आहे. माणूस म्हणजे एक व्यवस्था रूप, म्हणजे एक विशिष्ट नियमाने हा देह आहे, त्या विशिष्ट नियमाने त्याची शक्ती आहे, त्या विशिष्ट नियमाने त्याच्या ठिकाणी बुद्धी आहे. तर वाघ म्हटल्यानंतर विशिष्ट जे शरीर आहे ते व्यवस्था रूप आहे. त्याला त्याचं जे अन्न आहे ती व्यवस्था आहे. त्याला ते आता वाघ गवत खाऊन जीवन जगू शकत नाही, त्याला मांस लागतं. ही व्यवस्था आहे. म्हणजे चैतन्य स्वरूपातूनच झालेल्या व्यवस्था आहेत, त्याला म्हणतात व्यवस्था रूप. विशिष्ट नियमाने ही रूप कार्यद्वारे निर्माण होतात, काही काळ स्थितीला असतात, तिथे त्या पद्धतीने कार्य करतात आणि त्याचा लय होतो. जसं पशुपक्ष्यांच्या बाबतीत जसं म्हटलं तसं मनुष्य देह सुद्धा, मानवी देहामध्ये विकार आणि सद्गुण दोन्ही आहेत. तुम्ही म्हणा विकार कुठून आणि सद्गुण कुठून? दोन्ही चैतन्य स्वरूपातून झाले. रावण कुठून आला? चैतन्य स्वरूपातून. राम कुठून निर्माण झाला? चैतन्य स्वरूपातून. पण बुद्धी जी दिलेली आहे मनुष्य देहाच्या ठिकाणी, जाणीवेच्या ठिकाणी, जी शरीराच्या ठिकाणी जो मेंदू आहे, त्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, कसं आनंदाने जीवन जगलं पाहिजे, सर्वांसाठी कसं जगलं पाहिजे, हे ज्ञान जरा बरोबर फिट झालं तर वाल्याचा वाल्मिकी होतो. वाल्या होता, माणसांना मारणारा होता, पशुपक्ष्यांनाही मारणारा होता, पारधी होता ना. ही व्यवस्था होती त्याची जीवनी. माणसाला मारणं म्हणा, पशुपक्ष्यांना जीवन जगण्यासाठी तो पारधी होता, ओके. पण माणसानं पैसे मिळवण्यासाठी माणसालाच मारायला लागला. आणि तोच वाल्या सद्गुरू कृपेने म्हणजे नारद मुनींच्या कृपेने त्याने जे नामस्मरण म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेल्या विस्मरणाचं परिवर्तन स्वरूपाच्या स्मरणात केलं, तेव्हा तो वाल्मिकी झाला. देह तोच, जाणीव तीच, पण ती जी जाणीव पूर्वी वाल्या होती तीच जाणीव वाल्मिकी म्हणून प्रगट झाली. प्रगट झाली म्हणजे काय? वागणं बदललं. लक्षात घ्या, वागणं बदललं पाहिजे. आणि जेव्हा वाल्मिकी झाले त्या वाल्मिकीने दुसरा पारधी जो एका क्रौंच पक्षाच्या दोन नर मादी बसले होते, त्या एकाला बाण मारला आणि ती क्रौंच पक्षीच्या जी होती दुसरी, तिच्याकडे वेदना निर्माण झाली आणि तिच्यातून तिचा जो आवाज आला तो आवाज ऐकून ह्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. की ज्याला उद्या पूर्वी माणसं मारताना काही वाईट वाटत नव्हतं, तोच एक पक्षी फक्त दोघं होते आणि एकाला दुःख झालं, ते दुःख पाहून आणि त्यावेळेला पहिलं जगातलं महाकाव्य निर्माण झालं. लक्षात घ्या, रामायण म्हणजे महाकाव्य आहे. ते कशातून निर्माण झालं? करुणेतून. म्हणून शिवाची जागृती म्हणजे करुणा निर्माण झाली पाहिजे की प्रत्येक जण सुखी व्हावं. माणसं चांगली वाईट वागतात ते त्यांच्या संस्कारातून वागत असतात, पण मुळात ती ईश्वरी शक्ती आहे हा बोध तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून हा जो प्रतिकात्मक दिवस आहे त्याचं बोध हाच घेता आला पाहिजे की हा परमेश्वराचं म्हणजे अनंत स्वरूपाचं स्मरण कोणत्या पद्धतीने करायचं ज्याचं तरी ठरवलं पाहिजे. ज्यांनी अगदी ध्यानमग्न होऊन सुद्धा शिवाची पूजा करता येते. सगळा समूह जितका सत्संग निर्माण करून परमेश्वराच्या तत्वाच्या अंगाने चिंतन करून त्याचं स्मरण करता येतं. गायन वादन करून गाणी त्या पद्धती करून मनामध्ये तशा सद्भावना निर्माण करून, कारण गाण्यामध्ये जर त्या तसे चांगल्या गाणी निर्माण आली ऐकायला लागलं तर मनुष्याच्या ठिकाणी त्याच्या भावना निर्माण होतात. त्याच्यातून स्वरूपाचं स्मरण केलं पाहिजे. असे अनेक मार्ग आहेत. मार्ग कोणते? प्रत्येकाचा मार्ग ज्याला आवडेल त्याने करावा, ज्याला जमेल त्याने ते करावं, पण स्मरण केलं पाहिजे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कोणी कोणाला म्हटलं पाहिजे? या जाणीवेने स्वतःला सांगितलं पाहिजे की आज तू शिव आहेस.
शिव आहेस म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, तेच तुझ्या ठिकाणी जाणीव रूपाने प्रकट आहे, तेच तुझ्या ठिकाणी शरीर रूपाने प्रकट आहे, ते सर्वांच्या ठिकाणी तसंच प्रकट आहे. फक्त तुझ्या ठिकाणी म्हणजे जेव्हा तुला हे कळेल, कारण हे कळणार कुठे, तुझ्याच देहाच्या ठिकाणी तुला कळेल, म्हणून स्वसंवेद्य. समोरच्या देहाच्या ठिकाणी ते शिवस्वरूप असं कळणार नाही. पण जेव्हा तुझ्या ठिकाणी तू जाणू शकतो, पाहू शकतो, तसं समोरचाही पाहू शकतो. तुला जर सुख हवं, समोरच्याला सुख हवं आहे, हे जेव्हा तुझ्या लक्षात येतं साधकाच्या, मी साधकासाठी सांगतोय, तेव्हा ही शिवाची जागृती निर्माण होते की शिवस्वरूप आहे. पण शिवस्वरूप आहे तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी विशिष्ट नियमाने नियमित होऊन ते जाणीव कार्यरत असते. म्हणून विंचू सर्प विंचू नारायण परी त्यांसी वंदावे दुर्लभ. मत्सर करू नकोस, द्वेष करू नकोस. सर्प आहे त्याचा तो स्वभाव आहे, आणि सर्प स्वतःहून आपल्याला चावत नाही, आपण त्याला काहीतरी त्रास दिला तरच चावतो किंवा तो भीतीने चावतो. विंचूला भीती वाटते की नाही माहित नाही, म्हणजे जवळ याला नांगीत येतो मग नांगीत मारतो, असं आहे ना पाहिजे. माणसामध्ये पण सर्प विंचू स्वभावाची माणसं आहेत. पशु पक्षी म्हणतो ना आपण, बऱ्याच वेळा म्हणतो पूर्वी पशु पक्षी भरपूर होते हो, आता कमी झाले, जन्म कमी होतं, विचार कमीच होणार ना. मग गेले कुठे, माणसं रूपाने प्रकट झाले. माणसांची संख्या केवढी वाढली आहे, लोकसंख्या केवढी, जगामध्ये एवढी लोकसंख्या का वाढली, कारण पशु पक्षी कमी झाले. जाणीवा ज्या होत्या त्या देहातून आता ते मानवी देह रूपाने प्रकट झाले, म्हणजे पुण्यवान झाले. पुण्यवान असल्यामुळे मानवी देह मिळतो असं म्हणतात. तर त्यांनी शिवाची उपासना केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. शिवाची उपासना काय, जे जीवभावातून ही जे जाणीव जीवन जगते आहे, तिला हे स्मरण पुन्हा पुन्हा देणं की तू शिव आहेस, आणि हे सर्व जग म्हणजे शिवाचं प्रगट रूप आहे. सगळी रूप ही या शिवस्वरूपाची आहेत, दिव्य स्वरूपाची आहेत. शिव म्हणजे मंगल, पवित्र, असं जे शिवाचा अर्थ वेगवेगळे असतात, की दिव्य असा ते जे स्वरूप आहे त्याचं स्मरण ह्या जाणीवेत सतत असलं पाहिजे की सगळं जीवन ह्या शिवस्वरूपाचं आहे, माझं नाही. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवाता. तेवढंच नाही, त्याच्या पुढे जाता आलं, मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. एकच तत्व आहे जे परमात्म तत्व आहे, तेच ज्याला जीवात्म म्हणतो आपण, तेच शिवात्म आहे. हे लक्षात आलं की मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्व. तू आणि मी पण नाही आहे, ते काय आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि म्हणून ही जागरण प्रत्येक मानवी देहामध्ये झालं पाहिजे. जागरण म्हणजे जागृती, लक्षात ठेवा. ही जागृती निर्माण झाली पाहिजे की आपण सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूप आहोत. फक्त हिंदू धर्मातल्या लोकांनाच ते शिवाची पूजा करतात म्हणजे फक्त स्वरूपाचे तेच रूप आहेत, बाकीच्या लोकांबरोबर रूप नाहीत, असा त्याचा अर्थ नव्हे. जो तो ज्या ज्या भावातून जगत असला तरी प्रत्येक जी जाणीव आहे ते शिवाचं अंग आहे, शिवाचं रूप आहे. ज्ञानेश्वर माऊली त्याला सुंदर सांगतात, माझे विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नव्हे आकावे, जैसे दूध मुराले स्वभावे ते दही, की बीज जे झाले तरू अथवा भांगाराचे अलंकार, तैसा मज एकाचा विस्तार ते जग. जग काय, चैतन्य स्वरूपाचा विस्तार, विस्तारलेला आहे. आपण ह्या बँड्राच्या खाडीकडून जातो, खाडी म्हणतो आपण त्याला, खाडी. पण जेव्हा समुद्राला भरती येते तर ही खाडीला भरती येते. आता खाडी म्हणजे काय, समुद्रापासून जर असं जमिनीपासून वेगळा झालेला भाग असतो त्याला आपण खाडी म्हणतो, पण तो समुद्राशी कनेक्ट असतो आतून, म्हणून समुद्राला भरती झाली की खाडीला भरते, समुद्राला ओटी लागली खाडीला ओटी लागते. पण त्या खाडीमध्ये बराच कचरा मानवी ह्या समाजाकडनं गेला आणि त्यामुळे खाडीमध्ये घाणेरडा वास येतो. खाडीमध्ये वास येतो, समुद्रामध्ये वास येत नाही. का, समुद्र विषाला तांग आहे, त्यामध्ये काही भरलं तरी ते मुरलं जातं. पण खाडी मर्यादित असतं. तसंही चैतन्य स्वरूपाचा महासागर
आणि ह्या प्रत्येक मानवी देव म्हणजे खाडी. त्या खाडीवर संस्कार केले, ती समुद्राची होऊन गेली तर काहीच उरत नाही. पण मी खाडी म्हणून बसला तर देहभावातून दुर्गंध म्हणजे दुर्गुण सुरू होतात. कळलं? म्हणून हा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यासाचा विषय. आपोआप ह्या होणाऱ्या गोष्टी नाही. आपल्याला नेमकं काय साधायचं आहे हे साधकाला कळलं पाहिजे की तू चैतन्य स्वरूप आहेस. आणि चैतन्य स्वरूप म्हणजे नेमकं परत कळलं पाहिजे. मग चैतन्य स्वरूपाला पाहता येत नाही म्हणजे परमेश्वराला पाहता येत नाही, ऐकता येत नाही, त्याचा गंध जाणता येत नाही, स्पर्श करता येत नाही, काही करता येत नाही. कोणाला? निर्गुण निराकार स्वरूप आणि सगुण निराकार स्वरूप. जीवनविद्या सांगते परमेश्वर तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. परमेश्वर तुमच्यावर कोपही करत नाही आणि कृपाही करत नाही. याचा अर्थ काय? ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. ते तुमच्या जीवनात कसलंही गोंधळ. त्याचं कार्य काय? ते सगुण निराकार रूपाने अनंत रूपाने प्रगट होणं हे त्या तत्वाचं कार्य आहे. पण विशिष्ट नियमाच्या द्वारे कार्यरत प्रगट होणं हे तिथे विशिष्ट नियम. या नियमाला जसा कर्माचा संबंध जोडला जातो त्याच्यातून चांगले वाईट परिणाम मिळतात. चांगला परिणाम मिळाला तर आपण म्हणतो कृपा झाली, वाईट परिणाम झाला तर कोप झाला, असं जो भाग येतो. म्हणजे थोडक्यात सांगतो, समुद्र दिसला आणि ह्याला पोहता नाही आलं तरी समुद्रात उडी माराशी वाटते तर काय होईल? समुद्र काय चुकतोय? नियम. तुला तरंगायचं जर समजत नसेल तर तू बुडणार. मग समुद्र वाईट आहे? समुद्र काय कठोर आहे? नाही. तू नियम नाही सांभाळला, समुद्र काय करणार? जर तुला तरंगता येत असेल, तरंगता येत नसेल तर डबा तुझ्या पाठीवर असेल, टायर डबा काही तरंगवणार तरी तू तरंगशील. कळलं? हा नियम आहे. एकच नियम. मग समुद्र उडी मार, डबा मस्त की धरलाय, काही हरकत नाही. म्हणजे नियमातून जीवनाकडे हे चैतन्याचा जो सागर आहे त्यात ते तत्व जे आहे ते विशिष्ट नियमाने ते प्रगट होतं. आपणही सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचंच अंग असल्यामुळे आपल्यासाठी सुद्धा नियम आहे. रूप म्हटलं की नियम आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक रूपाला मर्यादा आहेत. ते जरी अनंत स्वरूप असलं तरी ते मर्यादा आहे. जरी समुद्राची लाट ही समुद्रच आहे तर लाटेला मर्यादा आहेत, समुद्राला मर्यादा नाही. ज्या लाटेला मर्यादा आहे समुद्राला नाही. समुद्राची अमर्यादा आहे. तर पाहिजे तसं चैतन्य स्वरूप हा परमात्मा हे शिवस्वरूप अनंत आहे, अमर्याद आहे. त्याचं स्मरण करणं हेच त्याचं पूजन आहे. ना त्याला फुलं लागत, ना त्याला बेल लागत, ना त्याला तुळशी लागत. कारण त्याची नेहमी तुम्ही त्याला काय देणार? तुळस कुठून निर्माण होते? चैतन्य. बेल कुठून निर्माण होते? चैतन्य. फळं निर्माण कुठून होतं? चैतन्य. तिथे भाव पाहिजे. पै भक्ती एक मी जाणे ते तर सान थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बनतो. म्हणजे तुमच्याकडे काय भाव आहेत त्यात तो आम्हाला बघा. एर पत्र पुष्प फल हे बजाव्या मी सकेवर अमुच पाहुणे अमुचा लाग निष्कळ तेही बघतो. तुमच्याकडे काय भाव आहे, कोणती श्रद्धा आहे, त्या श्रद्धेप्रमाणे तुम्हाला मिळणं हा नियम आहे. म्हणून श्रद्धेने त्या दिव्य स्वरूपाचं स्मरण करायचं. पण ते स्मरण कसं करायचं? हो, परत प्रश्न येतो. विठ्ठल 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 म्हटलं तर किती वेळ विठ्ठल म्हणून हा प्रश्न पडतो, कारण कळत नाही तो कुठे आहे म्हणून. तो जरी सांगितलं सर्वत्र भरलेला आहे, तो अनुभव येत नाही. अनुभव कुठे येणार? जिथून चाललेला आहे विठ्ठल नाम तिथेच अनुभव घेता आला पाहिजे. बाहेर नाही अनुभव घेणार. बाहेर तर्काच्या अंगाने म्हणू शकतो. एकदा तो अनुभव घेतला त्या अनुभवातून म्हणजे हा सर्वत्र चैतन्य. म्हणून जे जाणणारं तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाने आपल्या ठिकाणी असलेल्या ह्या शिवस्वरूपाचं स्मरण केलं पाहिजे की चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. शिवहोम हे स्मरण, हेच पूजन, हेच भजन, हेच चिंतन, देवाचं चिंतन. आणि तिथे जागृती की त्या भावातून जितकं साधक सतत हे चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य स्वरूप आहे. सर्वत्र पाहताना चैतन्य, वरद प्रार्थनेमध्ये पण आपण तेच म्हणतो. उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधाने चित्त रमो निरंतर.
पुढे काय सांगितलं? कामक्रोधाधिक तारा मिळो न चंद्रिका. का असं म्हटलंय? पुढे वाक्य काय? अखंडित बसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. जर माहिती पडलं की सर्वत्र अनंत स्वरूपच आहे तर द्वेष कोणाचा करणार? मत्सर कोणाचा करणार? दुजेपणात द्वेष मत्सर आहे. म्हणून परमेश्वर कळत नाही म्हणून दुजेपण आहे, तर दुजेपण आहे म्हणून द्वेष मत्सर आहे. हे सगळं जे जीवनामध्ये जो बिघाड होतो तो हा एकच आहे की स्वरूपाचा विसर. म्हणून सर्व रोगाचं कारण मला असं म्हटलं जातं, शारीरिक रोगाचं कारण मानसिक रोगामध्ये आणि मानसिक रोगाचं कारण भवरोगामध्ये. भवरोग म्हणजे स्वरूपाचा विसर. म्हणून भवरोग जर गेला तर मानसिक रोग जातो आणि मानसिक रोग झाला तर शरीराला सुद्धा आरोग्यशील राहतो. उलट फिरा. आणि म्हणून त्यासाठी स्वरूपाचं स्मरण, स्वरूपाचं स्मरण सर्व अंगाने आपल्याला सतत असलं पाहिजे. हे जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे आणि चैतन्य स्वरूप नसेल तर लक्षात येते तर सद्गुरू स्वरूपाचं म्हणा. सद्गुरूंना सगुण रूपाने पहा. परब्रह्म आहे असं जे म्हटलेलं आहे, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, डोळ्याला दिसणारं परब्रह्म जे दिसू शकत नाही ते देहरूपाने सद्गुरूंना ते परब्रह्म म्हणून पाहता आलं तर आपण त्या परब्रह्माचं अंग आहोत, म्हणजे अनंत स्वरूपाचं अंग आहोत. त्या ज्ञानातून हा जीवरूप जो असतो त्याचं रूपांतर शिवरूपात होतं. तेव्हा करी शिवाची जागृती होते आणि ती व्हायला हवी. प्रत्येक माणसाचं हे ध्येय झालं पाहिजे. तो शिकलेला किती आहे आणि न शिकलेला किती आहे. प्रत्येकाकडे अहंकार आहे, देहभाव आहे आणि तो बाजूला झाला पाहिजे. मूळ सुधारल्याशिवाय जीवनाचं जे झाड आहे का हा वृक्ष आहे तो तसा सुधारणार नाही. मुळालाच कीड लागली तर वरती फळ कसं मिळणार? म्हणून मुळाची कीड गेली पाहिजे तर तिथे हा भवरोग आहे तो दूर झाला पाहिजे आणि त्यातूनच हे अनंत स्वरूप आहे ह्याचं अखंड स्मरण पाहिजे. अखंड स्मरण जिथे मन स्थिर होतं. एक लक्षात घ्या, स्मरण कशाला म्हणायचं? नामस्मरण हे अनुभवत केलं पाहिजे. काय अनुभवत? हे जे जाणणारं तत्व आहे, ह्या जाणणाऱ्या तत्वाने ही जाणणारी शक्ती आहे, हीच ईश्वरी शक्ती आहे, ही चैतन्य शक्ती आहे. हे अनुभवत नाम घेता आलं पाहिजे, म्हणजे स्मरण करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कृतीच्या वेळेला हे जसं जसं स्मरण करायला लागेल तेव्हा त्या स्मरणातून हे सहज स्मरण प्रगट होतं आणि तेव्हा ते अनुसंधान प्रगट होतं. अनुसंधान म्हणजे सखंड सहज स्मरण. तिथे परस्मरण करावं लागत नाही आणि तिथे विसरही नसतो. असं हे परिवर्तन ज्या दिवशी होईल साधकाच्या ठिकाणी तिथे शिवाची जागृती झाली म्हणून समजा. आणि मग तो म्हणू शकतो चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मग प्रत्येकाच्या ठिकाणी ही जागृती निर्माण व्हावी, हे ज्ञान प्रकट व्हावं. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. कोणीही त्या बाबतीत नकारात्मक विचार करता कामा नये. कारण स्वरूपाचं स्मरण किती कठीण असेल, प्रपंच करणाऱ्या माणसांना कठीण आहे म्हणू शकतो, पण कठीण आहे म्हणजे अशक्य नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. प्रयत्न केल्यानंतर ते शक्य आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून जीवनाचं मूळ आपलं आहे ते जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाशी एकरूप होण्यात शिवाची उपासना आहे. त्यासाठी दुसरं काही लागत नाही, त्याला फळ लागत नाही, पानं लागत नाही. तू त्यांचंच घेऊन त्याला देतो. काय करणार तुम्ही जर एखाद्या घरात गेलात आणि त्याचं मी तुझी पूजा करतो, काय करतो? काय तुझ्याकडे काय आहे बा? फळ आहेत घे बाबा, फुलं आहेत घे रे बा, तुझं तुला देतो. इथे माझं आहे ते बाजूला गेलं पाहिजे. ते जे आहे ते बाबा तुझंच आहे हा भाव निर्माण झाला तर ती पूजा आहे. ती पूजा आपल्याला कशी करायची ती सद्गुरूंकडनंच समजून घ्यावी लागते. म्हणून सद्गुरूंचा संग हवा. सद्गुरू वाचवणी सापडेना सोयी, धरावे ते पायी आधी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.